तर शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी आपण आहोत आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या हळदीच्या मार्केटमध्ये, म्हणजेच आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येते. तर आज वसमत मार्केटमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात नवीन मालाची आवक आहे. तर आज हळदीचं बोलीपतचं बीट झाले. तर आजच्या बीटामध्ये हळद काय बघली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा. व्हिडिओला सुरुवात करूया. आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाव होती, व्हिडिओला सुरुवात करूया. कांडी पाहू शकता 13,535 रुपये. हा गट्टा पाहू शकता 13,260 रुपये. एक कांडी पाहू शकता 12,805 रुपये. मीडियम माल आहे. हा गट्टा पाहू शकता 13,310 रुपये. 13,650 रुपये. ₹13,375 रुपये गट्टा पाहू शकता. ही कांडी पाहू शकता 12,800 रुपये. ही कांडी पाहू शकता 14,050 रुपये. ₹13,350 रुपये. 14,500 रुपये कांडी होते. छान माल पाहू शकता. कुठले केलं नाही ढोल आणलं इथलं आहे बरोबर. 13,500 रुपये. नाव केला का स्वतः 13,650 रुपये. हा गट्टा पाहू शकता 13,500 रुपये. ₹13,410 रुपये. 13,750 रुपये. ₹13,350 रुपये. टुकडी पाहू शकता 11,000 रुपये. 13,105 रुपये. मोकरा गट्टा पाहू शकता 13,500. ती कांडी पाहू शकता 13,980 रुपये. छान माल आहे पाहू शकता. ही कांडी पाहू शकता 12,900 रुपये. ही कांडी पाहू शकता 13,200 रुपये. तर शेतकरी बांधवांना, आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झालं आहे. तर आजच्या बोलीपतच्या बीटामध्ये हळद 12,500 रुपयापासून वरी 14,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डामध्ये विकलेली आहे. तर मोठ्या प्रमाणात बाजार समिती मार्केट यार्डामध्ये हळदीची आवक आहे. तर शेतकरी बांधवांनो, वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या व्यापारी बांधवाची बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री आणावी, नम्रतेची विनंती. तर शेतकरी बांधवांना हे होतं हळदीच्या बाजारभावाचं अपडेट. ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू व शेतीमध्ये संस्कृती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या बळीराजा यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून.